हा मी बॉसचा वायपर मागवलाय, तो आपण लावूया आता. हा पॅसेंजर साईडचा वायपर आहे, सो तुम्हाला दाखवतो कसा लावतात ते. खूप इझी आहे. हे हा तुमचा वायपर आहे जुना, हा असा वर करायचा आणि हे जे आहे हे फक्त खेचायचं आहे खाली. ऍक्च्युली एका हाताने नाही जमत आहे, जमला. ओके, हे बघा हे निघालं. हा परत तुम्हाला नवीन वायपर तसाच लावायचा, सेम जसा हा खेचला. एका हाताने ट्राय करतोय मी. इझी आहे. हा बॉसचा जो मी मागवलेला 180 रुपयाला फक्त ऑनलाईन मागवलेला बॉश क्लासिक वायपर 16 इंच आहे. हा पॅसेंजर साईडचा आहे. 16 इंच पॅसेंजर साईडचा आहे. ओनली 182 रुपीज. कुठे लिहिले बघा इथं 182 रुपीज. बॉसचा आहे, चांगला आहे. तर बघूया आपण हा एका हाताने बसतोय का. बसायला तर पाहिजे, इझी आहे. झाला, बसला. किती इझी आहे, इझिली फिट होतो. झाला. आणि हा होता हा लोकल आहे. हा पण सेम 180लाच घेतलाय मी. कुठली कंपनी माहित पण नाही मला, पण हा आहे बॉशचा 180ला सेम प्राइस. तो मी स्टोअर मधनं घेतला आणि हा ऑनलाईन अमेझॉन वरनं मागवला. हा लावताना मी बघितला कसं लावतात काढतात, सो मी बोललो ऑनलाईन बॉशचा सेम रेट मध्ये मागवून आपण स्वतःच लावूया. इझी, व्हेरी इझी. नाव मोमेंट ऑफ ट्रूथ. बघूया आपले दोन्ही वायपर चालतायत का व्यवस्थित. येस, इट्स वर्किंग फाईन. स्मूथ लाईक बटर. तर आता आम्ही आलोय डिकॅथलॉन मध्ये बॅडमिंटनचे कपडे घ्यायला, शूज घ्यायला आणि बॅडमिंटन रॅकेट घ्यायला. तो आता मनावर घेतलं ते सगळं खर्च करावा लागेल थोडा. मेंबरशिप तर जॉईन झालेली आहे. तो गाईस मोठा खर्च झालेला आहे. आता जर फक्त बॅडमिंटन सामान घेतलंय आणि स्क्वॅश रॅकेट घेतलंय आणि काय घेतलंय, बॅडमिंटनचे शूज, कपडे, बस एवढं. टेनिसचं तर बाकी आहे आणि स्विमिंग पॅन्ट्स पण घेतलेत. सो एवढं सगळं घेतलंय आता आपण. हे बघा गाईस, झालंय आमचं जस्ट खेळून आता आणि घाम बघा किती आलाय, किती आम्ही वर्कआउट केलंय आज. कसं वाटलं मला खेळून? हा, मस्त एनर्जेटिक, जाम मजा आली. एकदम मस्त खेळली सायली. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग ऍक्च्युली. येतो तुला? काय बात आहे बेटा. केवढा मोठा पूल आहे, ऑलिम्पिक पूल आहे, ऑलिम्पिक साईज. टोटल 50 मीटर्सचा आहे. आता कोणच नाहीये म्हणून व्हिडिओ अलाउड आहे, नाही तर कोण नसेल तर व्हिडिओ अलाउड नाहीये. आणि आमच्या मॅडम सकाळी सकाळी आल्यात बॅडमिंटन खेळायला. कसं वाटलं सायली? खरं सांग. मस्त वाटलं. थकलीये, हात दुखायला लागलाय आता. आज बॉडी किती दुखतीये माहित नाही. चला आता स्क्वॉश खेळू. 1 तास बॅडमिंटन खेळायला, आता मी चाललोय स्क्वॉश खेळायला. स्क्वॅश कोर्ट. बघू कोण आतमध्ये आहे का. हा आता गेला आहे स्क्वॉश खेळायला. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम. माहित नाहीये, रूल्स माहित नाही, काही माहित नाही, कसं खेळायचं, काय खेळायचं. बट येस, ही इज ट्राईंग. सपोर्ट स्टार्ट करण्याचं खूप महत्वाचं आहे. सो ही इज डुईंग दॅट. इट्स ओके.
करतोय नानू? खेळतोय. काय घेतलं बघू? खेळतोय. खेळतोय नानू आमचा. अरे लॅपटॉप आहे बाई, पाडेगा. ठेवा ठेवा. नानू काय काय करती? काय 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 काय? आमचा डिलिव्हरी वाला आलाय. आमचा डिलिव्हरी घेऊन. डिलिव्हरी वाला आलाय. दे 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 डिलिव्हरी वाला दे. पार्सल घेऊन आलाय आमचा डिलिव्हरी वाला. आपला अजून एक ट्रायपॉड आलेला आहे. हा डिलिव्हरी बॉय घेऊन आलाय आमचा पार्सल. नानूनी पार्सल आणलं आमचं. चला 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 खोला. चलो चला. अरे बापरे. लिफ्ट लिफ्ट बोलो लिफ्ट बोलो लिफ्ट बोलो. लिफ्टचं बटन दाबा. आली जी आई पण आली. कुठे चाललं ना आम्ही? पोचत नाही त्याचा ते लावायला लक्ष लावून नाही पोचत आहे. हात नाही पोचत आहे. आली ते डाळ तिथे राहते आली ना आमची लिफ्ट. लावलं नाही का अजून पैसे लावलं का अजून नवीन केलं सगळं टाकलं भरायला लय चिकल करतात ना. आली का नाही पाशीला बाई हा पोरग आहे इकडे 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 जायचंय. नानू पुढून पडशील का काकाची रिक्षा नाही ती. जा बस जा गाडीत जा. मला पकडा कोण पकडतंय ना पकडती पकडती. चला आपण लपूया सगळ्यांनी इकडे कोपऱ्यामध्ये. ही इकडे पाहिजे. बघू काय करायचं. तो गेला पण रस्त्यावर गेला. अरे ओए तेरे को कुछ है कि नहीं? कौन है कौन पीछे कुछ कोई है नहीं है? आम्ही तो लपले आणि तुम पळाले. इकडे चल इकडे जायचंय. कुठे चाललाय? कुठे चाललाय? कुठे चाललाय? पचका गेला देणे आमचा पचका. आम्ही लपलोय मागे सगळे तिघ. त्या काय करेल बघायला मागे ओढून. त्याला काय फरकच नाही पडत आहे. लास्ट वीकेंडचा ब्लॉग आता एडिट झालाय आणि रेंडरला ठेवलाय. 1:15 वाजलेत. सकाळी 5चा अलार्म लावलाय.
मग कसं वाटतंय 5ला उठून आता आणि बॅडमिंटन खेळायला जायला? असं वाटतंय. मस्त वाटतं. झोपे देस. झोप आली. काय बोलत होतीस? काय बोलायचं? घरी जाऊन काय? खाली जाऊन झोपणार आहे. इकडे इकडे बोल. काय? घरी जाऊन झोपणार. आधी चल तरी, आधी खेळ तरी. चल तो पहिले. डे 2 डन वेल. व्हेरी एक्झॉस्टेड. घाम बघा घाम. घाम गाळत आलो आपण. घाम काढायला आलोय. पूर्ण भिजलोय. मस्त वाटतं. मॅच पूर्ण भरलाय थोडा आता मॅच पासून. आमचा हा पडत होता. आम्ही इथे गेलो मॅच. कुठे गेला पाऊस? लास्ट व्लॉग आपण पावसावर बनवला, रेनी व्लॉग, आणि आता पाऊसच गायब झाला. या विकेंडला पाऊसच नाहीये. म्हणजे लिटरली काय गरम होतंय, किती ऊन आहे आणि किती ह्युमिडिटी आहे. आज परत सकाळी जाऊन खेळून आलो बॅडमिंटन. आज सेकंड डे होता. पण बघा ना, म्हणजे लहानपणी आपल्याला खेळायला असा टाइम काढायला नाही लागायचा. म्हणजे आपण पाहिजे तेव्हा खेळायचो, जिथे पाहिजे तिथे जायचो. आणि आता बघा, खेळण्यासाठी टाइम काढावा लागतोय लिटरली. म्हणजे असं प्लॅन करावं लागतंय. आम्ही स्पोर्ट्स क्लब जॉईन केला आहे, फक्त काय तर एक फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी आणि थोडं फ्रेश वाटण्यासाठी, मोबाईल पासून जरा लांब राहण्यासाठी, 1 तास स्वतःला देण्यासाठी. किती काय काय प्लॅन करावं लागलंय. तसं लहानपणी तसं नव्हतं. आपण 24 तास खेळायचो, कुठे जायचो, काही करायचो. आणि आता किती चेंजेस झालेत. आम्ही दोघंच खेळत होतो, मी आणि सायली सकाळी. तर अजून 2 जण आले, ते बोलले आम्ही जॉईन करू का मॅच खेळता का? बोला ठीक आहे, चला खेळूया. तर खेळताना मजा आली आणि अनएक्सपेक्टेडली चांगले खेळत होतो आम्ही पण दोघं, आणि ते पण चांगले खेळत होते. एक गोष्ट जाणवली की आपण नेहमीच फक्त जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी नाही खेळत. कधी कधी आपण फक्त स्वतःला टाइम देण्यासाठी, धावण्यासाठी, घाम गाळण्यासाठी, फिजिकल ऍक्टिव्हिटी होण्यासाठी खेळलेलंही चांगलं आहे आणि खेळलं पाहिजे. नेहमीच जिंकणे आणि हारणे हा प्रश्न नसतो. कधी कधी स्वतःसाठी खेळावं माणसानी. मजा आली आम्हाला खेळायला. एक फ्रेंडली मॅच. म्हणजे ते लोक तर सिरियस खेळत होते, पण मी असं मनात मजा होतं की ठीक आहे, खेळूया आपण, काय असं जिंकायचंच आहे असं काही नाहीये. आणि मजा आली. एक तास कसा गेला कळलंच नाही. छान ऍक्टिव्हिटी झाली आणि फ्रेश वाटलं. फक्त सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की म्हणजे नेहमी जिंकणे हारणे आणि मॅच किंवा कुठलाही खेळ कॉम्पिटिशन करणे हे गरजेचं नसतं. कधी कधी स्वतःला पुश करण्यासाठी असतं किंवा स्वतःच्या एन्जॉयमेंटसाठी असतं. ते स्वतःच्या कॅपेबिलिटीज जाणणं हे पण गरजेचं आहे, त्यासाठीही असतं. सो आपल्याला पहिले वाटतं की अरे बापरे, कसं होणार, काय होणार, किंवा जमेल का नाही जमणार, हारलो तर काय होईल. ते सगळं गरजेचं नाहीये. तुम्ही मला सांगा की तुम्ही लास्ट गेम कधी खेळलेला, तुम्ही काय करताय का फिजिकल ऍक्टिव्हिटीज असं फिटनेस साठी, तेही सांगा. आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.
आणि सबस्क्राईब करा प्लीज. आता मी चाललोय कार वॉशला आणि भरपूर गर्दी आहे वाटतं इथे. आता कितवा नंबर आहे बघायला लागेल. बरेच दिवस झाले गाडी वॉश नाही गेले, तर आलोय वॉशिंगला. जवळ आलया दिगी मारवल्ला जवळ आलया काय गे राणी राणी, काय गे आंघोळ करून आली, आंघोळ करून आली नाणी. लाटा या करत्या दर्याच्या पाण्याला आलय उधान लाटावर लाटा या करत्या. बस बाय बाय. बस इथे धरूया. बाय. हे बघ. मम्मी एक तर आधीच लग्नाला चालली. आम्ही आलोय फिरायला इकडे पावसाळ्यात. पाऊस तर नाहीये पण सगळं ग्रीनरी आहे आणि मस्त क्लायमेट आहे आणि मस्त हवा पण आहे. हे डोंगर बघा, हे छान आहे. छान हवा येते. ते बघा तिकडे आहेत सगळे, सायली, पायल, मोठी ताई आणि आई सगळे साड्या नेसून आलेत ट्रेकिंग करायला आयांशला घेऊन. मी लावली गाडी इथे साईडला. हे बघा खतरनाक ड्रॅमॅटिक स्काय, एकदम जबरदस्त स्काय आहे. मी पण चाललोय वरती, थोडस उंच आहे. ते लोक गेलेत वरती. आता ऑलमोस्ट 7 वाजले तरी डे लाईट आहे, तर 10-15 मिनिटात होईल अंधार. इकडे आलोय आम्ही कल्याणला, कल्याण साईडला म्हणजे हाजीमलंग साईडला आहे. पिकनिक स्पॉट सारखंच आहे, म्हणजे भरपूर जण आहेत, गर्दी आहे. हे खाली तलाव आहे. हे बघा बसले इथे आयांश आणि आई. पडला हे लागेल, दगड भरपूर आहेत. लागेल नानूला आमच्या. नानू फोटो काढा. काय काय नानू नानी